नमस्कार. आजचा दिवस माझा क्षण क्षण परीक्षण. एका गावाला गव्हर्नमेंटने सगळीकडचे सर्क्युलर काढले की सर्व नद्या नाले आपल्याला परत ओपन करायचे आहेत. त्याच्या ज्या फ्लड लाईन आहेत त्या मार्क करायच्या आहे, त्यांची बाँड्री मार्क करायची आहे, असं जवळपास सगळ्याच गावांना सांगितलं. मग एका गावाला काय झालं, मोठ्या गावाला तिथे कलेक्टरच्या अंडर 12-13 लोकांची समिती आली. त्यामध्ये नगरपालिकेचा कमिशनर असेल, अजून इरिगेशनचे उच्च अधिकारी असतील, वॉटर सप्लायचे असतील, अजून भरपूर 12-13 डिपार्टमेंट येतात. या सगळ्यांचे अधिकारी आले, त्यांची समिती बनली. त्यांनी ते नदी किंवा नालाची पूर्ण अभ्यास केला. सिटी सर्वेकडनं सगळे प्लॅन बोलवले असतील. हे सगळं केल्यानंतर त्यांनी फ्लड लाईन आणि बाँड्री, ज्याला ब्लू रेषा, ग्रीन रेषा, येलो रेषा असे ज्या आहेत नियमात, त्या मार्क केल्या आणि ते नोटिफिकेशन पब्लिश केलं. आता मला सांगा, या सगळ्या 13 अधिकाऱ्यांमध्ये एखादाच असेल जो डिप्लोमा होल्डर किंवा जेमतेम ग्रॅज्युएट असेल, आहे की नाही? मग या 13 अधिकाऱ्यांनी जर हे काम केलं तर यामध्ये ब्रत चूक नको व्हायला किंवा ती लाईन 1 mm पण सरकायला नको. कारण हे हुशार आहे, जातिवंत आहे, अभ्यासू आहे, कामसू आहे, वेगवेगळ्या ठिकाणी पदं भूषवलेले आहे, 20-20, 25-25 वर्ष यांनी सर्व्हिस केलेली आहे. जशीही यांनी ही लाईन पब्लिश केली, दुसऱ्या दिवशी गावातले जे टॅन लोक असतात ते आले. त्यांनी म्हटलं नाही, हे असं नाही होणार. मग ते या आमदाराला भेट, त्या खासदाराला भेट, त्या मंत्र्यांना भेट, इकडनं हे कर, तिकडनं ते कर, असं कर, मग या असोसिएशनला भेट, मग त्याचा अध्यक्ष घे, याचा अध्यक्ष घे. कारण हे सगळे तत्काल खोटारडे, कारण यांचे खोटे धंदे असतील, छुपे धंदे असतील, बरं, किंवा काय जे असेल ते माहीत नाही. आणि असं करून ती पब्लिश केलेली नोटिफिकेशन कॅन्सल करवली आणि त्या लाईनला स्थगिती दिली. मग आता मला सांगा, हे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना अभ्यास आहे का? काहीच नाही. मग यांनी जर 2-3 महिने पगार घेऊन हे सगळं करून केलं, यांचं सगळं वाया गेलं की नाही? 90% वाया गेलं. पैसा कोणाचा गेला? आपला गेला. म्हणून मी म्हणतो, यांनी लाईन अशी द्यायला पाहिजे होती की 1 mm पण सरकायला नाही पाहिजे. पण आपल्या इथे काय आहे, लोकप्रतिनिधींची चालती आहे. लोकप्रतिनिधी कोणाच्या भरोशावर चालतात? जनतेच्या भरोशावर चालतात. जनता कशाला पैसे प्रायोरिटी देते तुम्हालाही माहिती आहे. 2च गोष्टी, जात आणि पैसा. तिसरं काही नाही. तिसरं कशाची घेणं देणं नाही.